नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना। शिक्षक अध्यापन करताना विविध अध्यापन पद्धतीचा वापर करतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना तो घटक समजण्यास मदत होते आणि ते आनंदाने शिकतात। विद्यार्थ्यांना 0 ते 99 पर्यंतच्या अंकाचे वाचन आणि लेखन करता येते। त्याचबरोबर बेरीज, वजाबाकी यांची सोपी उदाहरणे देखील सोडवता येतात। आपण संख्यावरील क्रिया यामध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्येचा उपयोग करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत। बेरजेची शाब्दिक उदाहरणे साधारणतः 3 प्रकारामध्ये येतात। दिलेल्या गटात वाढविणे, नंबर 2 2 गट एकत्र करणे आणि नंबर 3 अजून किती मिळवले तर उत्तर येईल। दिलेला गट वाढवणे हा बेरजेचा सामान्य प्रकार आहे। यामध्ये एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या वस्तूमध्ये अजून वाढ होते। दुसऱ्या प्रकारामध्ये 2 गट एकत्र करून मग एकूण किती असे विचारले जाते, जसे की 15 गायी आणि 10 म्हशी हे सर्व मिळून एकूण जनावरे किती होतील। तिसऱ्या प्रकारामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये किती मिळवले असता अपेक्षित उत्तर येईल अशी उदाहरणे असतात। यामध्ये पुढे मोजून बेरीज केली जाते, त्यासाठी संख्यापट्टीचा वापर केला जातो। या सर्व प्रकाराबद्दल अधिक माहिती आपण उदाहरणाद्वारे पाहूयात। पहिला प्रकार आहे जोडणी करणे किंवा वाढवणे। उदाहरणार्थ, साकेतकडे 5 ठोकळे आहेत, त्यात आणखी 4 ठोकळे ठेवले तर आता त्याच्याकडे एकूण किती ठोकळे झाले। याचं जर विश्लेषण करायचं जर झालं आपल्याला, तर या ठिकाणी आपण प्रथमतः 5 ठोकळे घेऊया, त्यांच्याजवळ दुसरे 4 ठोकळे ठेवूयात आणि हे सर्व ठोकळे मोजले असता सर्व मिळून 9 ठोकळे होतात। यालाच जोडणी करणे असे म्हटले जाते। यामध्ये आधी असलेल्या गटांच्या संख्येमध्ये वाढ होते। बेरजेतील दुसरा प्रकार 2 गट एकत्र करणे। या प्रकारच्या उदाहरणामध्ये 2 गट एकत्र केले जातात आणि एकूण किती असे विचारले जाते। एका टोपलीत गुलाबाची 5 फुले आहेत आणि दुसऱ्या टोपलीत झेंडूची 9 फुले आहेत, तर दोन्ही टोपलीत मिळून एकूण किती फुले होतील। या उदाहरणाचं जर आपल्याला विश्लेषण करायचं झालं तर या ठिकाणी गुलाबाच्या फुलांचा गट आणि झेंडूच्या फुलांचा गट या दोन्ही गटातील फुले एकत्र करून एकूण फुलांची संख्या सांगणं अपेक्षित आहे। बेरजेचा तिसरा प्रकार अजून किती मिळवले। या प्रकारच्या उदाहरणामध्ये एक संख्या दिली जाते, त्यात आणखी किती मिळवल्यास निश्चित संख्या मिळेल किंवा योग्य उत्तर मिळेल हे समजते। उदाहरणार्थ, टेबलावर 7 पुस्तके आहेत, टेबलावर 15 पुस्तके होण्यासाठी आणखी किती पुस्तके ठेवावी लागतील। तर याचं विश्लेषण करताना किंवा हे उदाहरण घेताना आपणाला संख्यापट्टीचा वापर करावा लागेल। म्हणजेच उदाहरण सोडवण्यासाठी संख्यापट्टी हे महत्त्वाचं साधन असणार आहे। अशा प्रकारच्या उदाहरणासाठी संख्यारेषेचा वापर करून पुढे मोजूया आणि पुढे मोजून बेरीज करून घेता येते आणि विद्यार्थी अशी उदाहरणे आवडीने सोडवतात। बेरजेची शाब्दिक उदाहरणं सोडवतानाच्या पायऱ्या: प्रथम, विद्यार्थ्यांना उदाहरण वाचण्यास सांगावे। नंतर मुलांना संख्या आणि चित्र यांचा संबंध जोडून चित्र काढण्यास सांगावे। नंतर त्यात घडणारी क्रिया कोणती, जसे की एकूण, एकत्र केले, मिळवले याला अधोरेखित करण्यास सांगावे। त्यानंतर कोणती क्रिया करावयाची आहे हे लक्षात येईल। अशा प्रकारे क्रमबद्ध मांडणी करून बेरजेचे उदाहरणं सोडवल्यास विद्यार्थ्यांच्या फारशा चुका होणार नाहीत। वरीलप्रमाणे जोडणी करणे, 2 गट एकत्र करणे, अजून किती मिळवले, तसेच क्रमबद्ध बेरजेची पायरी याप्रमाणे दैनंदिन परिस्थितीत बेरजेची शाब्दिक उदाहरणे समजावून देता येतील। आज आपण बेरजेच्या शाब्दिक उदाहरणांचे प्रकार पाहिले। असेच प्रकार आपण विद्यार्थ्यांना शिकवले तर आणि शाब्दिक उदाहरणांच्या पायऱ्यांचा सराव घेतला तर बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवणे विद्यार्थ्यांना सहज सोपे होईल। मला खात्री आहे अशा प्रकारे जर बेरजेची शाब्दिक उदाहरणे आपण मुलांना शिकविले तर मुलांमध्ये नक्कीच 100% बदल दिसून येईल। धन्यवाद।